शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 15 ऑगस्ट 2025ला श्री संदीप कदम साहेब पोलीसवरून आलेले आहेत. त्यांना नारळ शेतीची जी माहिती घ्यायची होती. तर आता सध्या आपण कराडमध्ये जे आगाशिवनगरमध्ये कृष्णा हॉस्पिटलच्या बाजूलाच आपली ही बाग आहे. स्वतः श्री कदम साहेब आलेले आहेत. बरेच दिवस झाले त्यांची फोनवरती चर्चा होती. आता इथे जे जागेवरती 3 प्लॉट आहेत. साहेब कसे वाटले प्लॉट आपल्याला? सर्व प्लॉट छान आहे. फळधारणा चांगली आहे. बघू शकतो आपण फळधारणा चांगली आहे आणि कमी वयात जमिनीपासून किती उंचीवरती दिसते पहा. 2 फूट 1.5 फूट 2 फूट. तर हे क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन म्हणतात त्याला. मलेशियन डॉर्प नारळ ज्याच्यामध्ये आपल्याला 400-450 मिली पाणी येतं. नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी, नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं तयार होतं. अशा प्रकारची क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे. वार्षिक उत्पादनाची संख्या जर बघितली तर आता हे 2.5 वर्षाचा प्लांट आहे. सरासरी एका वर्षामध्ये आपल्याला 350 ते 450 नारळ मिळतात. ज्या शेतकरी बंधूंना लागवड करायची आहे तिने प्रत्यक्ष जर त्यांना वेळ असेल तर ही बाग बघू शकताय. त्याचबरोबर अशा महाराष्ट्रात आपल्याला 500 बागा लागलेल्या आहेत. जालन्यामध्ये बानाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील, विष्णुपंत माळी ननवरे जे कुरुल कामतीचे आहेत त्यांच्या तिथं पण आपल्याला बघता येईल. त्याचबरोबर सूर्यकांत माळी म्हणून अक्कलकोटचे आहेत, वैजनाथ माळी, त्याचबरोबर गोवर्धन मुंडे काका परी वैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये नारळ लागलेली बाग आहे. तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे आपल्या चॅनलवरती 8000 व्हिडिओ आहेत. आज आपण लागवडीपासून जे सल्ला मार्गदर्शन, सर्व नियोजन, अनुदानला बिल हे सर्व गोष्टी देत असतो. शेतकरी बंधूंना खात्रीशीर रोपाबरोबरच बुटक्या लोटनमध्ये ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी, मलेशियन डॉर्प ह्या सर्व जाती मिळतात. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे लागवडीपासून आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येतं. मी स्वतः 82 एकर आहे. महाराष्ट्रात अशा माझ्या 6000 एकरवरती नारळ शेती जे एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत आयुष्यमान आहे अशी ही बुटकी लोटन जातीची. आणि बरेच शेतकरी बंधू फोनवरती विचारतात कोलंबस आहे का प्लस व्हिएतनाम आहे का. तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो